आज आम्ही निघालो होतो राहुरीला जाण्यासाठी, कारण आज होती माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट. त्याच्यासाठीच निघालो होतो. तर ना हे बघा, प्रत्येक वेळी आम्ही कुठेही जायला निघालो ना, आता समर्थाला इतकं जास्त कळायला लागलंय ना, की तिला पुढच्या सीटवर म्हणजे तिलाच बसायचं असतं आणि मी बसले ना, तर थोड्याच वेळात तिने ना मला मागे जायला लावलं. मागे बसले तर तिथे पण मला चिपकायला आली. म्हणजे बघा ना, एवढ्या जीवाला पण किती अधिकार गाजवायचं कळतंय. त्याच्यानंतर त्या डॉक्टरने ना मला पूर्ण 1 मंच अलायनर्स देऊन ठेवले होते. तर आता माझी अलायनरच्या ट्रीटमेंटबद्दल तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल ना, तर मी नक्की तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर ना येताना भरपूर असं ऊन झालं होतं, म्हणून उसाचा रस प्यायला थांबलो. तर तिथे लगेचच त्यांनी आमच्या समोरच फ्रेश असा उसाचा रस काढून दिला आणि समर्था हे सगळं पहिल्यांदाच बघत होती, त्याच्यामुळे तिला तर खूप जास्त भारी वाटत होतं. मस्त असा उसाचा रस घेतला आणि आता ना मी एक नवीन सवय लावून घेतलेली आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापासून जेव्हा मी हे ग्लास वॉश करताना पाहिले होते ना, काचेचे बाहेर गेल्यानंतर, म्हणजे त्याच पाण्याने ग्लास वॉश करतात आणि आता इतके सारे डिसीजेस वाढले, त्याच्यामुळे आपण जागृत होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर ना कधीच काचेचा ग्लास अजिबात त्याच्यामध्ये ज्यूस किंवा चहा प्यायचा नाही. प्रत्येक वेळी त्यांना ना यूज अँड थ्रोचा ग्लासमध्ये मागायचं, कारण ते आपल्या हेल्थसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणणं आहे मला नक्की सांगा. थँक्यू.